आपण सकाळी उठल्याबरोबर अगोदर ब्रश करतो. छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. आज आपण ब्रश करण्यासाठी वेगवेगळे पेस्ट वापरतो. आम्ही कोलगेट नावाचं पांढऱ्या रंगाचं पावडर वापरत होतो, जे 3च्या डब्यामध्ये येत होतं. त्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर बिटको नावाचं काळ्या रंगाचं आजही बाजारामध्ये बिटकोची बाटली मिळते. धन्यवाद. आजही बिटको दंतमंजन काळ्या रंगाची बाटली मिळते आपल्याला. त्याच्या पूर्वी जर आपण गेलं तर चुलीसाठी अगोदर लाकूड वापरायचे. त्या लाकडातून उरलेला जो कोळसा आहे त्या कोळशाची बारीक बुकटी करून दात घासायचे. त्या पूर्वी जर आपण परत आणखी विचार करायला लागलो तर सुरुवातीच्या काळामध्ये व्हेरी गुड शाबास, ही जी लिंबाची काडी दातून म्हणायचे त्यांना, लिंबाची काडी वापरायची. म्हणजे झालं कसं प्रकरण की लिंबाच्या काडीपासून आपण आज इथं टूथपेस्ट पर्यंत आलो. हे केवळ आणि केवळ कशामुळे? विज्ञानामुळे. हा बदल झाला कशामुळे? विज्ञानामुळे. तर विज्ञानामध्ये एक गोष्ट फार महत्वाची आहे, निरीक्षण करणे. तुम्ही शाळेतून घरी जाईपर्यंत निरीक्षण करत जायचं आहे, घरून शाळेत येताना निरीक्षण करायचं आहे, कुठेही जाताना तुम्ही निरीक्षण करायचं की असंच का होतंय आणि हे असं का होत नाही. दोन्ही गोष्टीचा तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे तर तुम्ही विज्ञानाचे. टूथपेस्टचं उदाहरण सांगितलं. तुम्ही छोटेसे विद्यार्थी आहात म्हणून साधी साधी उदाहरण सांगत आहे तुम्हाला. त्याप्रमाणे आपल्याला साबणाचं सुद्धा उदाहरण घेता येईल. आज अनेक प्रकारचे खूप जास्त किंमत असलेले साबण आपल्याला बाजारामध्ये बघायला मिळतात. त्या अगोदर जर आपण विचार करत गेलो तर सगळ्या सुरुवातीला सगळे बदल कशामुळे झालेला आहे? विज्ञानामुळे झालेला आहे. आज आपण विमानाने एका देशातून दुसऱ्या देशात कितीतरी कमी वेळामध्ये जातो. आज आपण मोबाईलवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एका देशातून दुसऱ्या देशात लगेच एका सेकंदामध्ये. पण तेच पूर्वीच्या काळामध्ये संपर्क साधण्याचे दळणवळणाचे जे यंत्र आहे ते कबूतर असायचे. कबुतराच्या माध्यमातून मग कबुतराच्या नंतर मग दूध असायचे, दुधाच्या नंतर मग घोडे आले. असं करत 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 विज्ञानाने प्रगती केली आणि व्हिडिओ कॉलचा जमाना आलेला आहे. हे सगळं विज्ञानामुळे प्रगती झालेली आहे. विज्ञान तंत्रज्ञानामुळे सगळं घडून आलेलं आहे, त्याच्याशिवाय शक्य नाही. असे बरेच गोष्टी आहेत. मला ही कल्पना आहे म्हणून मी जास्त उदाहरणं देणार नाही. अशा प्रकारे आपण आणखी समोरच्या भरपूर विद्यार्थ्यांना ऐकायचं आहे. त्यामुळे मी माझं इथं 2 मिनिटाचं बोलणं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. त्याच्यामध्ये इथं आहे HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड, याला काय म्हणतात? आणि हे आहे गाडीमध्ये टाकणारा पेट्रोल आहे. आणि हे आहे पाणी, आपल्याला कामाला लागणार आहे आता. आणि हे थर्माकॉल, आणि हे आपण कपडे धुण्यामध्ये जे नीळ टाकतात ते नीळ. तर आता आपण सगळ्यात पहिला कुठला प्रयोग करू? थर्माकॉल, पेट्रोल की HCl? आणि कशाचा? पेट्रोलचं करायचं आहे. बरं, आता हे जे आहे पेट्रोल हे आहे हायड्रोकार्बन. काय आहे? आणि हे सुद्धा हायड्रोकार्बन आहे. आता हे 2 कार्बन कंपाऊंड असल्यामुळं हे दोघं काय करतात? रिॲक्ट करतात, फास्ट रिॲक्ट करतात. बरं, आता काय होणार आहे तुम्ही सांगा बरं, कोणी सांगू शकते का? विरघळते. बरोबर. तर आता बघा तुम्ही फक्त खाली बसा, खाली बसा. विरघळतो का? कसा विरघळतोय? चांगला की खराब? आता अजून एक आपण विरघळूया, जितकं होऊ शकते तितकं. आता आपण 2 विरघळूया. आता चला अजून एकदा गेला. काय होतंय? हा, तेच. आवाज येईना झालाय कोणाचा बी. आता एक लास्ट आपण करू. आता हे जे याच्यामध्ये जे बनलेलं आहे, लास्टला तुम्ही इथं बघला, इथं जे चिपकण्यासाठी जसं हे सबस्टन्स आहे ना, हे यूज होते. कुठं लिकेज झालं किंवा कुठं पाणी सांडलं, काही ओलालं, तर हे जे आहे गोष्टी आपण तिथं लावू शकता. आणि तिथलं पाणी जर पडलेलं असेल किंवा काही आपल्याला चिटकवायचं असेल तर या ग्लूचा आपण यूज करू शकता.
आता हे झालं हायड्रोकार्बनचं. आता आपण करूयात ऍसिडचं. आता खरी मजा येणार आहे सगळ्यांना. आता आपण काय करूयात, हे काय आहे, नीळ आहे. आता आपण याच्यात टाकणार आहोत नीळातून. वर काय झालं, कलर चेंज झाले. अजून थोडं टाकलो, कलर चेंज झाले. आता हे काय झालं, इथं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन झाली. ते आपण आता हायर क्लासेसमध्ये शिकणार आहोत. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन झाली. इथं काय झालं, आपण ऍसिड घेतला प्लस बेस घेतला आणि ऍसिड बेसचं रिॲक्शन झाल्यामुळं साल्ट प्लस वॉटर इथं फॉर्म झालेला आहे. आता आपण एक मजा करणार आहोत. इथं आहे पाणी, बरोबर. काय आहे, आपण याच्यात टाकणार आहोत. बरोबर, काय बोललं, काय होतंय, चेंज झालं. आता ह्याला म्हणतात डायल्युशन इफेक्ट ऑफ वॉटर इंटेन्सिटी. डायल्युशन इफेक्ट ऑफ वॉटर इंटेन्सिटी. कुठला कलर तयार झालेला आहे, कस का समजलं की नाही, कस का झालं, डायल्युशन इफेक्ट झालेला आहे इथं वॉटरचा. तर हे आता माझा प्रयोग कंप्लीट झालेला आहे. मला एका छोट्या मुलाची गोष्ट सांगणार आहे. त्याचे नाव होते आर्यन. आर्यनला एक सवय होती, तो प्रत्येक गोष्टीकडे पाहून का आणि कसे असे प्रश्न करायचा. याच प्रश्नामधून त्याला दररोजच्या जीवनातील विज्ञानाची मजा समजली. स्वयंपाकघरातील विज्ञान. एके दिवशी आर्यनने पाहिले की त्याची आई कांदा कापत होती आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. आर्यनने विचारले, आई तू रडतेस काय? आई हसत म्हणाली, नाही रे, हा तर विज्ञानाचा चमत्कार आहे. कांदा कापताना यातून एक वायू म्हणजे गॅस बाहेर पडतो, जो डोळ्यातील ओल्याव्याला स्पर्श केला की तो जळजळ निर्माण करतो. आर्यनला समजले की रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री हे आपल्या स्वयंपाकघरातच आहे. खेळतानाचे विज्ञान. आर्यन दुपारी सायकल चालत होता आणि अचानक समोर तेल सांडले होते. त्याची सायकल घसरली आणि तो पडला नाही, पण त्याला समजले की टायर आणि रसा यांचे घर्षण कमी झाल्यामुळे त्याची सायकल घसरली. या गोष्टीचे तात्पर्य म्हणजे मित्रांनो या गोष्टीचे तात्पर्य म्हणजे आर्यनला समजले की जाड पुस्तक म्हणजे विज्ञान नव्हे, तर सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काय करतो त्यामागे दडलेले सत्य म्हणजे विज्ञान होय. आर्यनसारखे कुतूहल जागे ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी करले पाहिजे. धन्यवाद. जय हिंद. कसे घडले हा प्रश्न विचारण्याची सवय म्हणजे विज्ञान. मित्रांनो, आज सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपण विज्ञानाचा उपयोग करतो, जसे की मोबाईल, इंटरनेट, बस, सायकल, औषधे, हे सर्व इतिहास. विज्ञानाची फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून संपूर्ण. सूर्याचा पांढरा प्रकाश जेव्हा पृथ्वीच्या वातावरणातील वायूत नायट्रोजन, ऑक्सिजन आणि धुळीच्या कणावर आढळून सर्व दिशांवर विखरतो, त्याला आपण प्रकाश विखरण म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट असे म्हणतात. निळ्या रंगाची तरंगलांबी म्हणजे वेव्हलेंथ कमी असल्यामुळे इतर रंगाच्या तुलनेत मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दाखवणार आहे. यासाठी मी सुरुवातीला 2 कॉइन घेतले, नंतर नंतर 2 काचेचे ग्लास. सुरुवातीला मी ग्लास मध्ये पाणी टाकणार आहे. मग नंतर कॉइन. यामध्ये पाण्यामधील ग्लास दिसत आहे व पाण्याखालील ग्लास दिसत नाही. याचं कारण म्हणजे प्रकाश हे हवेतून पाण्यामध्ये व पाण्यामधून हवेमध्ये ये जा करण्यामुळे असे होते. प्रकाशाचे वळण इकडे तिकडे होते की नाणी